सामान्य ज्ञान जी.के. मराठी मिक्समध्ये आपण पॉईंट्स बघणार आहे. यामध्ये आपण 10 पॉईंट्स कव्हर करणार आहे आणि या पद्धतीचे व्हिडिओ आपण रेग्युलर घेऊन येणार आहे. तर यामध्ये भूगोलाचे 10 प्रश्न, इतिहासाचे 10 प्रश्न, राज्यशास्त्र, संगणक, ठीक आहे, अर्थशास्त्र यावरती सर्व प्रश्न कव्हर केलेले आहे. फास्टमध्ये आपण प्रश्नांचं वाचन करूया. तर बघा, इथं पहिला पॉईंट दिलेला आहे की महाराष्ट्राला 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला असून सर्वात जास्त समुद्रकिनारा रत्नागिरी जिल्ह्याला लाभलेला आहे, तो म्हणजे 237 किलोमीटर. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे, तर ते आहे कळसुबाईचं शिखर 1646 मीटर असून ते अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये येते. त्यानंतर बघा, गोदावरी ही महाराष्ट्रातील व दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी आहे, म्हणून तिला दक्षिण गंगा या नावानं ओळखलं जाते आणि तिचा उगम त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी आहे. आणि गोदावरीने महाराष्ट्राचा 49% भाग व्यापलेला आहे आणि गोदावरीची लांबी ही महाराष्ट्रामध्ये 668 किलोमीटर इतकी आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर, म्हणजेच आताचं नवीन नाव जे आहे ते आहे अहिल्यानगर, लक्षात असू द्या, ठीक आहे. आणि त्यानंतर सर्वात लहान जिल्हा कोणता आहे, तर तो आहे मुंबई शहर. त्यानंतर बघा, भारतातील पहिली रेल्वे 16 एप्रिल 1853 रोजी मुंबई ते ठाणे दरम्यान धावली होती. 34 किलोमीटर डिस्टन्स होतं. महाराष्ट्रात सध्या एकूण किती प्रशासकीय विभाग आहे, तर ते 6 आहे. कोणकोणते? कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर आताचं आपलं, ठीक आहे, आणि अमरावती आणि नागपूर या पद्धतीनं, ठीक आहे. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बुलढाणामध्ये येते आणि ते उल्कापातामुळं तयार झालेलं जगातील एकमेव खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. भारताची प्रमाण वेळ 82.5 पूर्व रेखावृत्तावरून घेण्यात आलेली आहे, मिर्झापूर उत्तर प्रदेश अलाहाबाद या ठिकाणाहून, आणि ती ग्रीनिच टाईमच्या पेक्षा 5.5 तास पुढे आहे, लक्षात असू द्या. आणि महाराष्ट्रातील ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्ह्यामध्ये असून ते वाघासाठी प्रसिद्ध आहे आणि तिथं मगर प्रजनन केंद्र सुद्धा आहे. आणि 10वा प्रश्न आहे, भारतातील सर्वात जुने खनिज तेल क्षेत्र आसाममधील दिग्बोई या ठिकाणी आहे. तर हे झाले 10 प्रश्न. दुसरा टप्पा लवकरच येईल भूगोलाचा, तेव्हा आपण आणखी त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन ॲड करूया. आता आपण इतिहासाचे 10 प्रश्न बघूया. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी रायगड किल्ल्यावर झाला. गागाभट्ट यांनी हा सोहळा संपन्न केला. 1848 मध्ये वयाच्या 20व्या वर्षी महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुण्याच्या बुधवार पेठेतील भिडेंच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्यानंतर 1943 मध्ये साताऱ्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी ब्रिटिश शासनाविरुद्ध प्रतिसरकार म्हणजेच पत्री सरकारची स्थापना केली. केसरी व मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र, बघा, केसरी मराठीमध्ये होतं आणि मराठा इंग्रजीमध्ये होतं. ही वृत्तपत्रे लोकमान्य टिळकांनी सुरू केले होते. ते आहे केसरीचे जे संपादक होते ते गोपाळ गणेश आगरकर होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला नागपूरच्या दीक्षाभूमीवर बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. 1857च्या उठावातील पहिले हुतात्मे कोण होते, तर ते होते मंगल पांडे. त्यांनी बराकपूर छावणीमध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळ्या झाडलेल्या होत्या. राजश्री शाहू महाराजांनी 26 जुलै 1902ला कोल्हापूर संस्थानात मागासवर्गीयांसाठी 50% आरक्षणाची तरतूद केली होती. त्यानंतर बघा, राष्ट्रीय सभेची काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1800 करायची. 1885 रोजी, ठीक आहे, मुंबईतील गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेजमध्ये झाली आणि पहिले अध्यक्ष होते वेमेशचंद्र बॅनर्जी आणि या परिषदेला एकूण 72 सभासद हजर होते. आचार्य विनोबा भावे हे 1940च्या वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही ठरलेले होते. पोवाडा हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध ऐतिहासिक लोकप्रकार असून ज्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात झालेली होती. त्यानंतर बघूया आपण राज्यशास्त्राचे काही प्रश्न. भारतीय राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकृत करण्यात आली आणि 26 जानेवारी 1950 पासून ती लागू झाली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. मसुदा समिती होती कधीची? 29 ऑगस्ट 1947ची, लक्षात असू द्या. यामध्ये एकूण 7 सदस्य होते. घटनेतील 32 कलम, ज्याला घटनात्मक उपाययोजनांचा अधिकार आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या कलमेला घटनेचा आत्मा आणि हृदय असं म्हटलं होतं, म्हणून 32 कलम आपल्यासाठी महत्त्वाची आहे. भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ भारताचे सरन्यायाधीश देतात. लोकसभेचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो, तर राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह आहे, लक्षात असू द्या. याच्या प्रत्येक सदस्याचा कार्यकाळ 6 वर्षाचा असतो राज्यसभेच्या.
घटना दुरुस्तीची प्रक्रिया कलम किती आहे तर कलम 368 अंतर्गत दिली असून ती पद्धत दक्षिण आफ्रिकेच्या संविधानातून घेण्यात आली आहे. ठीक आहे, लक्षात असू द्या. राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवण्यासाठी किमान वय 35 असावे लागते, तर मतदाराचे वय आपले 18 असावे लागते. संसदेचं 2 अधिवेशनातील अंतर किती महिन्यापेक्षा जास्त असू नये तर 6 महिन्यापेक्षा जास्त असू नये. भारताचे उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. अगदी बरोबर. आणि घटनेच्या भाग 3 मध्ये मूलभूत हक्क देण्यात आलेले आहे, जे आपण अमेरिकेकडून घेतलेला स्रोत आहे. 12 ते 35 पर्यंत काय आहे आपले मूलभूत कर्तव्य आहे. आता अर्थशास्त्राचे टॉप 10 पॉईंट्स बघूया आपण. भारताची मध्यवर्ती बँक जी आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, याची स्थापना 1 एप्रिल 1935 झाली, तर तिचं राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949 मध्ये करण्यात आलं. भारताचा नीती आयोगाची स्थापना ही 1 जानेवारी 2015 करण्यात आली, जी की नियोजन आयोगाची जागा घेतलेली होती आणि अध्यक्ष प्रधानमंत्री असतात. भारतात 1 जुलै 2017 पासून वस्तू व सेवा कर GST लावण्यात आला होता आणि GST लागू करणारा पहिला देश कोणता होता? फ्रान्स होता. लक्षात असू द्या. 1 जुलै 2017 पासून भारतात GST लागू झाला. भारतात हरित क्रांतीचे जनक MS स्वामीनाथन यांना म्हटले जाते, तर जगाच्या हरित क्रांतीचे जनक नॉर्मन बोरलॉग यांना म्हटले जाते, तर महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांना म्हटले जाते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे 1921ची जी इम्पिरियल बँक होती, या 1921च्या इम्पिरियल बँकेचं रूपांतरण AD गोरवाला कमिटीनुसार 1 जुलै 1955 स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये करण्यात आलेलं होतं. भारताचं आर्थिक वर्ष हे 1 एप्रिल ते 31 मार्च असते. द पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हे पुस्तक कोण लिहिलं तर दादाभाई नौरोजी यांनी हे पुस्तक लिहिलेलं होतं. यालाच संपत्तीचे वहन असे म्हटलं जाते. ड्रेन थेरी. चलनी नोटांवर एकूण 17 भाषा लिहिलेल्या असतात. समोरील 2 भागामध्ये आणि पाठीमागील पॅनलवर 15 भाषा, अशा पद्धतीनं 17 भाषांचा यामध्ये समावेश आहे म्हणते. ठीक आहे, मागील जे पॅनल आहे त्याच्यामध्ये 15 भाषांचा समावेश केलेला असतो. लक्षात असू द्या. नाबार्ड जे आहे तर नाबार्डची स्थापना ही 12 जुलै 1982 मध्ये शिवरामन समितीनुसार करण्यात आलेली होती. मुख्यालय मुंबईला आहे. पहिल्या पंचवार्षिक योजनेचा भर कृषीवर होता, तर दुसऱ्या याचा भर हा जड होता. तर संगणकावरचे काही टॉप क्वेश्चन बघूया. चार्ल्स बॅबेज याला संगणकाचा जनक म्हटलं जाते. संगणकाचा मेंदू CPU ला म्हटलं जाते, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. रॅम म्हणजे काय? रँडम ॲक्सेस मेमरी म्हणजे तात्पुरती मेमरी, आणि रोम म्हणजे होते रीड ओनली मेमरी, ही कायमस्वरूपी मेमरी असते. हा प्रश्न व्यवस्थित लक्षात ठेवा. इंटरनेटचा शोध विंट सर्फ यांनी लावला होता, म्हणून त्यांना इंटरनेटचे जनक म्हटलं जाते. गुगलवर सर्च केलं तरी तुम्हाला हे नाव मिळून जाईल. WWW चा फुल फॉर्म होते वर्ल्ड वाईड वेब, आणि याचा शोध टिम बर्नर्स-ली यांनी लावलेला आहे. 1 बाईट म्हणजे 8 बिट्स आणि 1024 किलोबाईट म्हणजे 1 मेगाबाईट होते. हा प्रश्न पण लक्षात ठेवा. आणि परम 8000 जे आहे हा भारताचा पहिला सुपर कॅम्प्युटर होता, जो CDAC पुणेने बनवला होता डॉक्टर विजय भटकर यांच्या नेतृत्वाखाली. त्यामुळे पहिल्या आपल्या भारताच्या सुपर कॅम्प्युटरचं नाव आहे परम 8000. संगणकीय भाषेत URL चा फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो तुम्हाला. युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. आणि कंट्रोल C ने कॉपी आणि कंट्रोल V ने पेस्ट केला जातो. लक्षात असू द्या. आणि PDF चा फुल फॉर्म आहे पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मेट. ओके. आणि शेवटचे 10 पॉईंट्स बघून घ्या. भारतात त्रिस्तरीय पंचायत राजची शिफारस बलवंतराव मेहता समितीनं केली होती. 1957 ही कमिटी आहे. पंचायत राज स्वीकारणारं पहिलं राज्य राजस्थान होतं, तर आपलं महाराष्ट्र राज्य हे 9वं होतं. महाराष्ट्रानं कधी स्वीकारलं तर बघा 1 मे 1962 मध्ये आपण पंचायतराज व्यवस्था स्वीकारलेली होती वसंतराव नाईक समितीच्या नुसार. 73व्या घटना दुरुस्तीनं पंचायत राजला घटनात्मक दर्जा देण्यात आला, तर 74वी घटना दुरुस्तीनं लक्षात असू द्या शहरी नगरपालिकेला घटनात्मक दर्जा देण्यात आला होता. आणि आताचा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. पंचायत राज स्तरावरील सर्वात खालचा स्तर ग्रामपंचायत, मध्यस्तर पंचायत समिती आणि सर्वोच्च जिल्हा परिषद असते. ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख ग्रामसेवक असतो, ज्यांची नियुक्ती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करत असतात, CEO करत असतात. ठीक आहे. आणि बघा ग्रामपंचायतीची सदस्य संख्या लोकसंख्येच्या प्रमाणात किमान 7 असते, तर कमाल ही 17 इतकी असते. पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख गटविकास अधिकारी असतो आणि त्याची निवड MPSC मार्फत केली जाते. 73व्या घटना दुरुस्तीनुसार महिलांना 33% आरक्षण होतं, मात्र ते वाढवून आता 50% करण्यात आलेलं आहे. आणि शेवटचा आजचा GKच्या ठोकण्यामधला प्रश्न आहे. सरपंच किंवा उपसरपंच यावर अविश्वासाचा ठराव मांडण्यासाठी ग्रामपंचायतीच्या एकूण किती सदस्यांची सही असणे आवश्यक आहे? तर 103 इतक्या सदस्यांची सही असणं आवश्यक आहे. ओके, ठराव मांडण्यासाठी. तर मित्रांनो, ही सिरीज कशी वाटली नक्की मला सांगा. भेटूया लवकरच. तुम्हाला टेक केअर. थँक्यू सो मच.